मध्ये प्रत्येक शब्दाचा भावार्थ आणि सिद्धांत प्रगट करण्याचं स्थान म्हणजे ज्ञानेश्वरी. जीवाला आपली ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी, आपल्या सुखाचा अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी, प्रत्येकाचं एक स्वरूप, प्रत्येकाचं एक ठिकाण, बुद्धीचं ते स्थान म्हणजे ज्ञानेश्वरी. बुद्धी देहावर राहते, देहाला माझं म्हणते. वेदाला ज्ञानेश्वरीला मान्य नाही, कारण जे स्थान बुद्धीचं आहे, बुद्धी देहाकडे, पण बुद्धीला देहातून बाहेर काढणार ज्ञान ज्ञानेश्वरीकडे. नाही तर तुम्ही बुद्धीचा अनुभव केल्याशिवाय अध्यात्म शास्त्रामध्ये बुद्धीची प्रगती होत नाही आणि अंतःकरणाचा वाढ होत नाही, भगवंत आपल्याशी समरस होत नाही आणि आपण भगवंताहून भिन्न राहतो. आपण भिन्न नाहीतच, हवेच सांगतो. आपल्या सोबत परमात्मा आहे हे ओवी सांगते आणि मी परब्रह्म आहे हे अंतःकरण तुम्हाला ज्ञानाच्या नंतर बोलतं, अनुभूती देतं. तसं तुम्हाला तुमचा मुलगा माझ्या वाटण्यासाठी ट्युशन लागावं लागत नाही. माझा मुलगा आहे तर तुम्हाला माहितीच आहे, त्याला काय ट्युशन लावता का तुम्ही, का गुप्ता असं 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 नाही. तसं तुमचा मुलगा तुम्हाला आपण आपलंच माहित असतं की हा माझा आहे. तसं वेदाच्या ज्ञानाने अंतःकरणाला माहित होतं की पांडुरंग माझा आहे, पांडुरंग मी आहे. नाम आत्मस्वरूपाचं एक रूप म्हणजे पांडुरंग. आज एकादशी आहे, त्या भगवंताची पांडुरंगा केलेले करणारे वारीचे भरपूर लोक असतात. मग त्या परब्रह्म परमात्म्याला प्रगट रूप म्हणजे पांडुरंग, परमात्म्याचं प्रगट रूप तीनदा. तीन शब्द आहे का पांडुरंगाचं जे परब्रह्माचे जे रूप आहे परमात्मा आत्मरूप आहे. तो पृथ्वीवर प्रगट झालाय, तो साकार आहे, पण त्याचा संबंध निराकाराशी आहे, कारण तो निराकार आहे. प्रगट झाला भक्तासाठी तो साकार आहे, म्हणजे साकाराचं माध्यम निराकार असतं. तसं देहाचा आत परमात्मा असतो. हा जडाचा संबंध बुद्धीशी खोटा असतो. बुद्धीचा आणि जडाचा संबंध म्हणजे देह, अज्ञान. आणि अज्ञान सिद्ध करायला वेद आहे, गुरु येत. तुमच्यासोबत अज्ञान आहे, पण संताला ते अज्ञान घालवावं लागतं. तुम्हाला अज्ञान आहे हेही माहित नाही, मी अज्ञानात हे कळत नाही, आणि बुद्धीचा संबंध देहाशी हे तुम्हाला उमगत नाही. पण बुद्धीचा वाद करणं हे वेदाचं कर्तव्य, आणि वेदाचं अंग म्हणजे ज्ञानेश्वरी. वेदा ज्ञान म्हणजे वेद आहे, भक्ती म्हणजे प्रेम, प्रारब्ध म्हणजे कर्म आणि धर्म म्हणजे अज्ञान. चार गोष्टी अति महत्वाच्या. जेव्हा तुमचं कर्म साचतं तर प्रारब्ध बनतं, आणि कर्म संपत तेव्हा ज्ञान होतं. ह्या गोष्टी तुम्हाला कळून घ्यायला पाहिजे, तर अवगत पाहिजे तुम्हाला हे कर्म का साचतं आणि कर्म कसं थांबतं, आणि मग कर्म कसं भस्म होतं, कर्माच्या अतीत कसं मन जातं, परमेश्वरात कसं लीन होतं, परब्रह्माचा अनुभव कसा येतो, आणि कर्माचा नाश बुद्धी कशी करते. कर्माचा नाश झाल्याशिवाय आणि अविद्या गेल्याशिवाय परममुक्ती नाही. जेव्हा तुम्ही कर्म करते म्हणता आणि कर्माचा वाद होतो आणि आत्मसाक्षात्कार होतो, तो ज्ञानानं वेदानं माऊलीने तीन गोष्टी. ज्ञान कुठे आहे? वेदाचं. वेदाचं ज्ञान कुठे आहे? माऊली सोबत आहे. माऊलीनं कुठे लिहिलं? ओवीत आहे. ओवी ग्रंथात आहे, आणि ग्रंथाचं चिंतन या हृदयात आहे. तेव्हा तुमचा उत्कर्ष आहे, तोपर्यंत ना. म्हणून तर हे बाकीचे जे परमार्थ करतात ते शुद्धीचे आहेत. अंतःकरण अपवित्र असतं, ते पवित्र करण्याचं काम, बहिरंगाचं काम. मग त्याच्यामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन, नाना योग, याग, सिद्धी सगळं त्याच्यामध्ये आलं. बहिरंग फक्त आत्मपाठ, आत्मरंग, आत्मचिंतन म्हणजे अंतरंगाचा पाठ. एकच अंतरंग आहे. ज्या परमात्म्याची ओळख, ज्या परमात्म्याची स्थिती, ज्या परमात्म्याचे ऐक्य आणि ज्या परमात्म्याचं चिंतन. चिंतन जेव्हा आपण करतो चित्ताच्या द्वारे, चित्ताच्या द्वारे चिंतन असतं, बुद्धीच्या द्वारे निश्चय असतो, मनाच्या द्वारे संकल्प असतो, आणि अहंकाराच्या द्वारे मी पण असतो. प्रत्येक टप्प्याचं कार्य येते.
अहंकार काय करतो, देहबुद्धीला वाढवतो. चिंतन काय करतं, त्या देहबुद्धीचा नाश करतो. मनन काय करतं, मन निश्चय करतं, मी ब्रह्म, मी देह नाही, माझा देह नाही, जगत दिसून खरं नाही, वृत्तीच्या संबंधानं दाखवणारा पदार्थ सत्य नाही. या शब्दाला फार महत्व आहे. वृत्तीनं दाखवलेल्या दृश्य जगतातल्या नाना पदार्थाला आकार देणारी जी माय आहे, तर आकार रहित परमात्मा आहे. मग आकार आम्हाला का आवडतो आणि आकारारहित परमात्मा का दूर जातो, हे तुमचं तुम्हाला माहिती, आम्हाला नाही. आई शिकवती चांगलं बा, पोरगी अर्धांड घाण वागते. आजी सुख आहे का? आई मग त्याही आतू चाललीस ना, आमचं नाव काढ बेटा, आतापर्यंत आम्ही नाव उज्ज्वल केले, आता नाव खराब करू नको. हे खानदानी लोकांचं कर्तव्य आहे. तसं त्या भगवंताचं चिंतन चित्त ग्रहण करत, स्पाट श्रवण म्हणतात त्याला. स्वरूपाचं दर्शन श्रवणातून होतं, जगताचं दर्शन त्रिपुटीने होतं, आणि पाप पुण्याची उत्पत्ती कर्मातून होती, आणि देह बुद्धी अज्ञानातून प्रगट होती. सांगा, 4 वाक्य करा खंडित. करू शकतो? नाही करू शकत. अगदी करेक्ट आहे. हॅलो, 4 वाक्य सांग परिणाम. जगताचं दर्शन त्रिपुटी भ्रमामुळे होतं, देहबुद्धी त्रिपुटी, जगताचं दर्शन त्रिपुटीने. हा, जगताचं दर्शन त्रिपुटीमुळे होतं. स्वरूपाचं दर्शन श्रवणाने, दर्शन स्वरूपाचं दर्शन श्रवणाने, त्रिपुटी दर्शन जगताचं दर्शन त्रिपुटी, जगताचं दर्शन त्रिपुटीमुळं, स्वरूपाचं दर्शन श्रवणामुळं, पुन्हा काय म्हणली ग? देहबुद्धी अज्ञानामुळं आणि पाप पुण्य कर्मामुळं. देह बुद्धी अज्ञानामुळं, कर्म हे अज्ञानामुळे. कर्म हे अज्ञानामुळे मी करता, अज्ञानामुळेच करता बनतो ना आपण. ज्ञानामुळे कर्मातून बाहेर येतो, कर्म बाधित होतं आणि त्याचा बाध होतो. कर्म अलग राहतं, बुद्धी भगवंतात जाती, त्याचं नाव ज्ञान. आणि कुठं कळतं पण, तुम्ही कर्माला धरून बसणारी लोक, बहिरंगात राहणारी लोक, अंतरंगाचं दर्शन नाही, देहभाव बंद नाही, अज्ञान संपत नाही, वृत्ती सरकत नाही, जगत भाव प्राप्त येत नाही, आत्मभाव प्रगट होत नाही, आणि मी कोण कळत नाही. म्हणजे श्रवणाचा परिणाम शून्य, संसाराचा परिणाम अधिक, अज्ञानाचा परिणाम जास्त. मग तुम्हाला कोण टाळणार आहे? त्या साधूच्या संगतीमध्ये स्वरूप प्रगट होतं आणि देहबुद्धीचा नाश होतो. आणि हा अंतःकरण आणि उपाधी ही भिन्न होती, कारण खोटी ठरती, बाधित म्हणजे त्याला. भिन्न म्हणजे बाजूला सरकती बुद्धीतून. ते सूक्ष्म ज्ञानात, त्याच्यामध्ये लिहिलेलं नाहीये कुठंच, न कोणत्या ग्रंथात, न कोणत्या वेदात, पण ते निगत श्रवणात. मला काय म्हणलंय माई प्रेरणाशी बोलले, म्हणलं सरस्वती माता वदवती, हे वाक्य, हे सिद्धांत साधी भाषा नाही. प्रमाण पाठ करून कीर्तन बोलता येतं, आपण गाणी पाठ करून सांगता येते, पण सिद्धांत पटवून द्यायला परमात्म्याची शक्ती लागते, वेदाची शक्ती लागते, सरस्वती माता आदी शक्ती लागते. सोपं नाही हे. गोवीचे चिंतन, अमृतानुभव चिंतन, विचारसागर चिंतन चेष्टा आहे का? हे ग्रंथ एकदम सूक्ष्म असतात, बुद्धी बाह्य, बुद्धीच्या आटोक्यात येत नाही ही भाषा. हे टॉपिक नाही कॉलेजचा समजून द्यायचं पाठ करून, ही अनुभूती आहे, तो टॉपिक आहे, तो पाठ करून कोण लिहून येतो. आणि हे तुम्हाला आम्हाला आपोआप तुमच्या बुद्धीला भगवंताकडे न्यावं लागतं. याला कुठलं पुस्तक नाही, कुठला ग्रंथ नाही, फक्त संत. कोणती पोटभरी विद्या आणि ही मरणमारी विद्या, विद्याच आहे दोन्ही. ती पोट भरवती आणि मरणाला मारते. एका जन्माला कामी येते, ही नाना जन्माचं छेदन करते. ब्रह्मविद्या कळत नाही आपल्याला की आपलं आयुष्य सत्संगाला द्यावं, आपलं आयुष्य ग्रंथाला द्यावं, आपल्या बुद्धीला भगवंताचं दर्शन व्हावं, आपलं अंतःकरण बाधित व्हावं, आपला देहाचा संबंध खंडित व्हावा, जगत दर्शन संपवावं, आत्मदर्शन घ्यावं, आपल्या पदावर जावं, अभिन्न व्हावं, स्वरूपात राहावं, सुख घ्यावं, सुखरूप व्हावं. हे कुठं कळतं? ते माझं, ते माझं, ते माझं सोडा. ते ह्या एका जगतापुरतं भ्रामिक नाते, भ्रमातलं नाते. हे माझं, हे माझं, माझं नाही, मी नाही, कारण तो आहे. हे वाक्य हृदयात लिहून ठेवायचं. माझं मी क्षणभर आहे
आणि मी सनभरे, पण तो सतत आहे माझ्यासोबत. मग ते नातं प्रगट करा आणि व्यवहार हा मिथ्या म्हणून स्वीकार करा. व्यवहारामध्ये तोंड घालू नका, कारण नाक फुटतंय. अगदी व्यवहारामध्ये राहणं म्हणजे अविद्येची शक्ती आणि अव्यवहारी होणं हे ब्रह्मज्ञानाची भीती. मी कोण कळणं ही परमात्म्याची स्थिती आणि देहाचा बाध होणं ही आयुष्याची रीती. हेच करावं लागतं आयुष्यामध्ये. जडातून वाढते, आयुष्यातून देहाचा संबंध बंद करणं, परमात्म्याचं दर्शन घेणं आणि भक्तीमध्ये अभेधुंद होणं, त्याला म्हणतात जीवन. त्याला माझं दुःख होते, सोडा ना. मग ते प्रेम करा पण सोडून द्या. माझं कर्तव्य करा पण माझं नाही आणि मी नाही. बघा एकदा असं होऊन मग कळत तुम्हाला बेधुंद जगता येत. मला मॅडम म्हणे, मा आई काका म्हणायचे, सोन्याचा पर्वत एवढं, मेरू पर्वत एवढं सोनं दिलं भगवंताला आणि पुन्हा मला 8 दिवस महिनाभर आयुष्य दे म्हणलं, तो म्हणतो मी एक क्षण पण देत नाही. म्हणून मिळणाऱ्या आयुष्याचा चुरगोळा कमी करायचा आणि लोकांसाठी वनवास का करायचा. तू खराब तर त्याला बाजूला टाकून द्यायचं, तिला धरायचं का पुन्हा 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 पुन्हा. अरे तो बघतोय त्याच्यापाशी माप आहे का, म्हणून त्याच्यावर सोडून द्यायचं. पांडुरंगा म्हणा, फक्त रस्त्याच्या बाजूला जाऊ देऊ नकोस, माझ्या वाणीतून वाईट शब्द देऊ नकोस, मला भेदभाव तू देऊ नकोस आणि तुझा संबंध प्रकट झाल्याशिवाय ह्याला नेऊ नकोस. बाकी काही नाही बघायचं, कारण प्रारब्धाचा खेळ असतो बरं आणि बुरं. दोनच गोष्टीचं आयुष्यात, एक बरं एक बुरं. मग बरं म्हणजे संसारात कोणचं बरं आहे, कोणतं सुख टिकणार आहे तुमचं. तुम्हाला हमेशा उदाहरण देते, नातू झाला काचत गेला पेटीमध्ये, झाल्याचा आनंद बघायचा का काचतला बाहेर काढायचा, तेव्हा कोणतं सुख आहे हो. म्हणजे हे सुख असं असतं, दुःखाला घेऊन येत असतं. म्हणून संसारात सुख आहे हे कधीच ठरवू नका. संसार दुःख रूपच आहे, म्हणून त्याच्या चिटकायचं नाही. चिटकले की चटकाय, संसाराला चिटकलं की चटका. हा शब्दाचा फटका, ज्ञानाचा खटका, गुरुसंग अटका. त्याच्या पर्यायच नाही. आपण जास्त ह्या वयामध्ये तिकडचं असतं तर आपण आपल्या अलिप्त दिशेने व्यवहार करायचा, प्रेम करायचं. प्रेम कोण करत नाही. प्रेम म्हणजे भगवंत आहे, प्रेम म्हणजे स्वानंद आहे, प्रेम म्हणजे परमात्मा आहे, प्रेम म्हणजे आत्मस्वरूपाचा एक रंग आहे, त्याचं नाव प्रेम आहे. ते कुणालाही करा. म्हणून प्रेमाचा आस्वाद म्हणजे ज्ञान आहे, देहाचा बाध म्हणजे ज्ञान आहे, जगताचा अभाव म्हणजे ज्ञान आहे, अंतःकरणातल्या आत्मस्वरूपाशी बुद्धीला भिन्न होणं म्हणजे ज्ञान आहे, वेदाची शक्ती हृदयात घेणं म्हणजे ज्ञान आहे, देहबुद्धीचा नाश होणं म्हणजेच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय, ही रचना. मग आपण वाचून होते, वाचून ज्ञान होते, अध्ययनाने ज्ञान होत. साधूच्या संगतीत ज्ञान प्रगट होत आणि त्या साधूच्या कृपेनं आपल्याला आपल्या स्वरूपात राहता येतं. म्हणून साधू समोर लागतात, बाकी काहीच नाही. आपल्या बुद्धीने जाता येत नाही भगवंताकडं. हा सिद्धांत आहे वेदाचा. श्रवणाच्या माध्यमातून स्वरूपामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो, आत्मदर्शन होतं आणि जडातून बुद्धी बाहेर येते. ज्या जडाच्या संबंधात अविद्या राहत होती, अविद्येनं बुद्धीला देहात बांधलं होतं, ब्रह्मविद्येने देहाचा भाग केला. बुद्धी भगवंतात आहे असा अनुभव आला, कारण ती त्याच्या सोबतच आहे. हे सांगणं हा वेदाचा धर्म आहे, कळणं अंतःकरणाचा धर्म आहे आणि आपण अनुभवात येणं मोक्षाचं फल आहे. हे कळणं महत्वाचे आहे की भगवंताची जागा काय आहे, भगवंताचं स्वरूप काय, भगवंताचं आपल्याशी अनुभूती काय आणि देहाची अनुभूती काय. भगवंताची अनुभूती केव्हा होती, देहाच्या वादानंतर. देहभात कधी होतो, आत्मज्ञानानंतर. आत्मज्ञान कधी होतं, मौलीच्या ओवीनंतर. आणि ओवी कोण देतं, सद्गुरूच्या बोधानंतर. सद्गुरूच्या मुखाशिवाय बोध देणं मौली लागत नाही.
आम्ही विचारसागर वाचायचो अगोदर, कळत नव्हतं काहीच, समजत नाही. कारण जेव्हा गुरुचा आपल्या कृपा कटाक्ष झाला तर वेदांचं ज्ञान हृदयात तुमच्या नांदतं, नाहीतर नाही, बिलकुल नाही. कारण श्रवणाला महत्व दिलं नसतं ना वेदांना. सगळ्यात भक्ती कोणती? श्रेष्ठ श्रवण भक्ती, परमात्म्याची प्राप्ती आणि संसाराची निवृत्ती. हे ह्या ग्रंथाची एक सिद्धांत आहे हा, की बरोबर भगवंताच्या प्राप्तीसाठी वेदांत चिंतन आहे, भगवंताच्या प्रेमासाठी भक्तीचं वर्णन आहे, आणि भगवंताला आवड हे नामाचं चिंतन आहे, आणि संसाराची आवड हे पापाचं माध्यम आहे. कुठं कशाला आवडावं? कुठं आवडतं? पाप. खरं केव्हा कळतं? मग पुण्य खरे कधी मिळतं? श्रवणाचं माध्यम. श्रवणाच्या द्वारे स्वरूपाची प्रतीती येते, साधूच्या बोधाच्या द्वारे अज्ञानाची निवृत्ती होते, तुमच्या अध्ययनाच्या द्वारे देह बुद्धी संपून जाते, आणि तुम्हाला सिद्धांत तुमच्या हृदयात प्रगटतो, तर सिद्ध तत्व प्रगट होतं. सिद्धांत म्हणजे स्वरूपाला प्रगट करणारे एक रचना वेदाची. असे शब्द येतात बेटा, मला माहित नाही राजा, मी आतापर्यंत कधी ऐकले नाही. विचारसागर मी पहिलं सांगायचे, त्यावेळेस दुसरा टप्पा लोक होते, आता वाढते, पण त्यावेळेस मांडताना वेगळं होतं, आता मांडताना वेगळे. आणि सिद्धांत काय आहे आता सांगितलं मला, आता मला म्हणत नाही. हे सांगवर पूर्ण सिद्धांत म्हणजे काय? वेदाचं अक्षराचं सानिध्य आणि त्याची स्थिती भोगणं, हे सिद्धांताच्या द्वारे. ते सिद्ध आहे, ते स्वरूप आहे. जे नाही ते जगत आहे, आणि नाही करणारी माया आहे. माया ही ज्ञानाने मरती, आणि स्वरूपाला प्रगट करणारे ज्ञान हृदयात येतं, ते वेदाध्ययनाच्या द्वारे, वेदाच्या ज्ञानाद्वारे. आणि वेदाचे चिंतन सांगतात ते सद्गुरू तुमच्या समोर असतात, तेव्हा तुम्हाला बोध देतात, आणि कृपा कटाक्षेने आहेने आपल्या कधी बैसविले. वाक्यात मूलभूत होतं गुरूंचा. त्यांना एक दया असते बेटा, कसं लेकरू कसंही वागलं तरी माय माफ करते बाप नाही, अंग बाप म्हणतो नाही अगं ते बिघडले का होते, पण माय म्हणते बिघडल्याला नीट करायचं. बाप म्हणतो बिघडले जा दे, कसे लोक माय म्हणते आपण देणार नाही तर कोण देणार? आपलंय ते. तसं संत म्हणतात साधक आपले, तेवढं तुम्हाला बघून प्रेम येते तर मला घराला बघून प्रेम बंद झाले माझं, सांगावं लागतं आम्हाला. हा नाही कमी झाले, कारण साधकाचा संबंध जास्त आहे आणि ते व्यवहार आहे. तुम्हाला म्हणलं का 3 वर्ष झाले त्याला हो म्हणते, मुंबईला जाय हो हो म्हणते, कुणी राहतं का 3-3 वर्ष पोराकडे जायचं? बोला. आणि हो ते करते मग बोलते. तुम्हाला म्हणता अहंकार आहे, अहंकार नाही, स्थिती आहे. अहंकार नाहीये, तो कधीच गेलेला आहे, संतांनी घालवलाय, मी नाही. मी कोण घालवणार? नाही कुठलं मोह नाही, कुठला आशा नाही, कुठलं काहीच नाही. एक माझे साधक, एक मी, एक आत्मचिंतन, हे माझं आयुष्य आहे आता, आणि तेच असायला पाहिजे, हेच पाहिजे. कोणचं नात आहे जिथं स्वार्थ, जिथं व्यवहार, ते नातं कमी होतं. जिथं स्वार्थ नाही तो परमार्थ आहे, जिथं कल्याण आहे ते परमार्थ आहे, जिथं स्वच्छंद ते परमार्थ आहे, जिथं परमात्म्याची प्रतीती परमार्थ आहे, तिथं पांडुरंगाची प्राप्ती तो परमार्थ आहे. संसार पांडुरंग प्रतीतीला येत नाही, हे लिहून ठेवा, मला सांगायला नको. कारण आधीपासून श्रवणात आहेत ना, संसारात नाहीच. आता राहील का संसारात? मी किती कमाल आहे, काय राहू का जाऊ संसाराकडे? जगताला बघू मी, भूताला या कधीच नाही, कदापि नाही. जसा माझा पांडुरंग वागवल तशी मी वागल. ना नात्याची चिंता ना व्यवहाराची चिंता, त्याच्या पुढे गेलेली आहे. पण भगवंत माझ्या सोबत आहे. आता सांगा थांबते गवानी केलं का मी? हे म्हणून तपस्या केलं काही. म्हणून कोण काय बोलन, कोण काय म्हणाल ते संपलंय आमचं. जणबाई म्हणली टाकली मी पाल, लावा मनगटावर तेल, डोंगरामध्ये येतात
त्यांना पण लोक बोलवले की नामदेव संक्रांती म्हणून. तसं लोक बोलत येतच ना. लोकांचा स्वभावच आहे चांगल्याला वडायचं वांगल्याला बाहेर आणायचं. जगाची तर रीत आहे. ती मुली टाकली बाजारात पाण्यात टाका मनगटावर तुम्ही केलं. त्याला माहिती वाक्य नामदेवराव असं प्रेम होतं त्याचं. तर काल आमच्या महाराजांची पुण्यतिथी आणि एक माझा जवळचा गुरु बंधू मित्र इतकं जीवनावत होते. तो मला छायाबाचं नाव टाकायचं नाही म्हणजे नका टाकू त्याला त्रास नाही मला. पण माझ्या महात्म्याचं मला 2 मिनिटं बोलू द्या. बोलू बी द्यायचं नाही. त्याचं पत्रिकेत नाव टाकत नाही. आणि ते म्हणे पैसा खूप देते बाई ती तू दे. ती बाई खूप मदत करते मला कसा पैसा होती तिचं नाव कसं काय नाही. मी मला जाऊ द्या बाबा नाव नका टाकू. नावाची मला गरज नाही. माझ्या महात्म्यासाठी मी करते तो विषय वेगळा. पण माझ्या महात्म्यानं मला काय दिलं गुरुजी संगतीनं कसे राहिले. परभणीमध्ये 40 वर्ष माझ्या महाराजांना गुरुजींची गादी कशी सजवली हे मला सांगू द्या. त्रास फक्त मला टाळलं. फक्त औरंगाबादची ते नमुने नाही. त्यांच्यासारखं वक्तृत्व कुणीच तुम्हाला सोबत आहे म्हणजे बोला त्याला वाणी सोडत त्याची. मग त्यांना माझ्या घरी आले. 2 चक्रा मारल्या. मी जिंतूरला होतो आणि नंतर नंबर घेऊन मला बोलले. मी पटकन जिंतूरून आले. असे उतरले की असे किरणा भरून गेले. असं सुरुवात केली. ते म्हटले बघा छायावारी कसं होतं काम तिथं तिथं. म्हणजे सांगायचं कारण चांगले लोक टांगड्या पडतात. नका नाव टाकू पण ते म्हणले ती स्त्री आहे ऐका. तर मी म्हणलं स्त्री आणि पुरुषामध्ये तुम्ही अडकलात का. ब्रह्माला स्त्री बी नाही आणि तो पुरुषही नाही. ब्रह्मस्वरूप झालेला महात्मा मग त्याला स्त्री आणि पुरुष कसं म्हणतात. तुम्हाला ते परत नाही झालं तुमची पुढे गेली नाही का म्हणतात. माझा पाठ सुरू झाला ते निघून गेले. त्यांची बायको थांबली जवळ येऊन माझे पाय धरले आणि हा म्हणजे बोललं तर तुमचं ऐका तुमच्या नवरा जर सांगा म्हणते मला काय सांगता. म्हणजे कसं जग असंही सांगायचं मला 2 मिनिटं तुमचे घ्यावे लागले की जग खराब आहे. त्याला चांगलं होतच नाही आणि मी जगाला भेटतच नाही. तुम्ही सांग तुम्हाला जगाला भेटायचं नाटकाला भेटायचं आम्ही भेटायचं. आम्ही आमचं आत्मचिंतन करतो. नाती नाव ठेवतात ठेवू द्या. आम्हाला काय करायचं देणं घेणं कोणा चालणार. चाखणे जिव्हे आपली चवी चाखणे चक्षु निज बुबुळा देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपले पै आहे तया ऐसे निरीक्षणे आपले पै. हे सिद्धांत कसं असतं बेटा. जेव्हा अर्ध आहे त्या भगवंताला जाणण्यासाठी परिपक्व होतं तेव्हा सिद्धांत प्रगट होतो. नववी ती काय आहे ते म्हणायला सहज ग्रहण होतं. तिसऱ्या वर्ग म्हणतात त्याला. आता हे पटकन का कळतं तर त्याची तिसऱ्या अधिकाराची स्थिती असते. आता तुम्ही जेव्हा पुरणपोळी करतात तुम्हाला माहितीये मी चुकणारच नाही. तुम्ही घाबरत नाही. पण जे नवीन पोळी करायला गेलं तिला येतच नाही. आणि त्याला पोळीचं अगदी सगळं सुंदर करता येईल ती कसं घाबरते. आणि एक सांगा सगळ्या सोपी पुरणपोळी काय लाटलं की भाजलं काही काढलं लाट फक्त ते तयार करून घ्यायचं सामुग्री येतं झाली. प्रत्येकच भाजणं थापणं नाही भाकरीला. हे कसं टाकलं लाटलं आणि मात्र असं पटापट पटापट पोळ्या होतात. अर्ध्या घंटामध्ये 2 किलोचे पोळे पट 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 होतात. एवढं टोपडं भरतं एवढं टोपडं एवढं मला नाही भरतं बाबा आपलं तंत्र होतं. आता यावर आपण कैसे आपे आप एक मिनिट आहे तया ऐसे निरीक्षणे हे सिद्धांत आहे तया ऐसे निरीक्षणे आपले पै आहे तया ऐसे निरीक्षणे आपले पै. तो परमात्मा आहे तसं निरीक्षण करणं म्हणजे आपल्या स्वरूपाला जाणणं म्हणजे गुबळाला पाहणं. जिभेनं आपली रचना चाकणं. कसं कसं म्हणजे रचनेनं रचना चाकणं. रचने ही जिभेला कळते जगत हे डोळ्याला कळतं. पण डोळ्याला डोळा कसं कळत तसं आपलं सुद्धा वापरला कसं कळत सेम टू सेम. ते सुंदर सूक्ष्म असतं हे कळत नाही बेटा. किती वाचा तुम्ही वाचा आम्ही सुद्धा बघा. पण जेव्हा गुरुची दीक्षा होती आणि श्रवणामध्ये आपण येतो अध्ययनाला सुरुवात होती भगवंताची कृपा होती तेव्हा हे कळतं. आधी कळत नाही. कारण भगवंताला आपलं ज्ञान जगाला कुणाच्या समोर तरी कुणाच्या माध्यमातून जगाला द्यायचं असतं आणि भक्तीचं ओझं फेडवायचं असतं. म्हणून पांडुरंगाला मान्यतून तुम्हाला समजून द्यायचं असतं.
तितकंच खरं, इतकं घोट आहे. कारण भगवंताला तसं आपण आपल्या मुलीला मुलाला निरोप देतो. आता मुंबईला मी कोरिअर करते, काही वस्तू त्याला आवडत असेल तर मी कोरिअरनं पाठवून देते. का तर त्याला त्याच्याकडे द्यायचं असतं, तर मग ती माध्यम कोरिअर आहे. तसं ह्या माऊलीचं ज्ञान त्या जीवाला द्यायचं असतं, तर माध्यम हे आम्ही. त्याला इथं बोलता येत नाही आणि त्याला तर दिल्याशिवाय राहत नाही. आणि भगवंताला मन लागत नाही की माझ्या साधकाला मना जाणून द्यायचंय, त्याची भक्ती अपरंपार झाली, त्याला काय देऊ आता मी, कसं माझ्याकडे देऊ, त्याला काय काय देऊ, म्हणून ह्या वाणीत त्यांना यावं लागतं. हे तितकंच खरं. आता मला मी 20 मिनिटं बोलले, सांगा तुला माझं काय आवडलं होतं, सुनंदा द्यायचं माझं काहीच आवडलं होतं. इथे निवांत झोपते मी, आराम असतो, मला काही चिंता नाही. सगळं हातात हारा देण्यासाठी अधिकारी लोकांना कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून द्यावं लागतं. स्वतः भगवंताला येता येत नाही. आपण बघा ना, एखादं अडचणीचं काम असतं आणि कोणतरी येऊन धावून करतो, आपण म्हणतो महादेव पावला हो म्हणतो ना, बाई देवाची कृपा हो मा, तुम्हाला बुद्धी धावून आणत माझं कसं नसतात. मग तसं जेव्हा देव आपल्याला धावून येतो आणि आपल्याला ते देतो भक्तीचं बळ. कसं काय होतं, मला नको थंडी, यायला लागतं ते भयंकर त्रास होतो मला. आतून नाक हीन केली, आतून नाक प्यार. आता ऐका, ज्या परमात्म्याला त्याचं आत्मचिंतन आत्मदर्शन द्यायचं असतं आणि त्या भक्ताला बाजूला ठेवायचं नसतं, एकरूप करायचं असतं, तेव्हा त्याला ओवीचं दर्शन द्यावं लागतं. ओवीतून बुद्धीला जाग करावं लागतं. जेव्हा ओवी बुद्धीमध्ये प्रवेश करते आणि त्याचा स्वरूप तिला धारण करता येतं, त्या सिद्धांत तिला अवगत होतो, आकलन होतं, करेक्ट. मग तेव्हा बुद्धी ती हात राहत नाही, त्या माध्यमातून त्या अध्ययनातून स्वरूपामध्ये जाते. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. आणि हे तर लिहिलेलं नसतं बरं का, लिहिलं तेवढे वाक्यात शब्दाचा अर्थ असतो. पण जेव्हा तो शब्दाचा अर्थ आपल्याला एकदम प्रगट होतो, अनुभव येतो कोणाचा, परमात्म्याचा, आणि देहाचा संबंध जातो, तर अविद्येचा नाश होतो, परमात्म्याचा प्रकाश येतो आणि बुद्धीचा वाद होतो. नंतर परमात्मा प्रगट होतो. हे पण जगाला कळत नाही, शपथ कळत नाही. बुद्धी म्हणजे वृत्ती, मन, अंतःकरणाचा वाद आहे परमात्म्याचा प्रगट करणे. मग परमात्मा प्रगट व्हायला ते मन बुद्धी अविद्याकार आहे, आणि तो परमात्मा अविद्याकार नाहीये. जे जे दिसतं ते अविद्याकार आहे आणि जे जे असतं ते परमात्मा स्वयंभू आहे. मग अविद्याकाराचा वाद झाल्यावर परमात्माचा प्रगट करणे आणि बुद्धी तिथं एक रूप आहे. हे चमत्कार आहे. कुठं कळते, कुठं कळत? मग इतकं सूक्ष्म सांगायला कुणाला मिळेल, सांगता कुणाला येतो माती तिकडे येत नाही, तिथं कोणी येत नाही. कारण एखादाच असं असतं आमच्या गुरुसारखी महान व्यक्तिमत्व की त्यांच्या बोधातून परब्रह्माचीच भेट होती, ज्यांच्या सोबतीतून आत्मस्वरूपाचा साक्षात्कारच होतो, ज्यांच्या संगतीतून स्वरूपाची प्रतीच येते. असे फार कमी असतात आणि असणारे जगाला धन्य करतातच. नाही असं नाही, पण आपल्याला माहित नाही. पण घेणारे कशी हे ज्ञान नसतं, बिलकुल नाही, बिलकुल नाही. माऊलीचा सिद्धांत ओवीचा प्रसाद जेव्हा अंतःकरणात आणला जातो तर समोर ब्रह्मवेत्ताच असतो. तेव्हा सांगते. पण मी पहिल्यांदा काय बोलले, आणि सिद्धांत आहे ओवीमध्ये, आणि ओवी जेव्हा उकलती मनाला तर सिद्धांत हा सिद्ध स्वरूप प्रगट होता आणि दिसलेले जगत बाधित होता. असलेल्या देहाचा संबंध जातो आणि परमात्म्यामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो, आत्मसाक्षात्कार ना येतो. त्याला मोक्ष म्हणतात, त्याला भगवंताची भेट म्हणतात, त्याला आत्मदर्शन म्हणतात, त्याला अभिन्न भाव म्हणतात, त्याला भगवंताचे मिलन म्हणतात, त्याला स्वची स्थिती स्वला म्हणतात, ब्राह्मी स्थिती म्हणतात. स्वची स्थिती स्व. किती सोपं सांगा तुम्ही, कोणाला टाइम सांगा आजकाल, सांगा इतकं एका वहीवर 10-10 मिनिटं निराश करायला, तळमळ करायला कोणाला टाइम आहे? येत नाही. म्हणून हे सांगणं कर्तव्य आहे. हॅलो प्रेरणा,
ओवीचा भावार्थ हृदयामध्ये जातो तेव्हा हृदयाचं नातं परमात्म्याशी जुळतं आणि सिद्धांताचं प्रगटीकरण होतं. परमात्मा आहे तसाच तो निरीक्षण करणं म्हणजेच आपलंच आत्मरूप आपण पाहणं. जेव्हा ओवीचा भावार्थ गुरुच्या मुखातून हृदयात जातो तेव्हा हृदयाचं परमात्म्याशी नातं जुळतं. परमात्म्याचा स्पर्श बुद्धीला होतो तेव्हा सिद्धांत हा हृदयामध्ये प्रगट होतो. परमात्मा आहे तसाच तो निरीक्षण करणं म्हणजेच आपलंच आत्मरूप आपण पाहणं. रसनेनं रसना चाखणं. डोळ्यानंच डोळा पाहणं जसं शक्य नाही तसं आपणच आपल्याला कसं पाहता येईल. तेव्हा गुरुची दीक्षा होते आणि श्रवणामध्ये बोधाला सुरुवात होते. अध्ययनाला गती येते तेव्हाही कळतं. परमात्म्याला आत्मदर्शन द्यायचं तेव्हा तो त्या भक्ताला आपल्याशी एकरूप करून घेतो. ओवीचा बुद्धीत प्रवेश होतो आणि ती बुद्धी स्वरूपाला धारण करते. त्या बुद्धीला सिद्धांत आकलन होतो. ती बुद्धी मग देहात नाही, ती स्वरूपात राहते. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. परमात्म्याचा अनुभव येतो, देहभाव जातो, बुद्धीचा बाध होतो. तेव्हा परमात्म्याचा आणि अंतःकरणाचा बाध होतो. अंतःकरणाच्या बाधानंतर स्वयंभू परमात्मा प्रगट होतो. तो अविद्या कार्य नाही. अविद्या कार्य जे जगत आहे त्याच्या बाधानंतरच बुद्धी त्या परमात्म्याशी एकरूप होते. बोधातून परब्रह्माची भेट होते. साधूच्या सोबतीनं आत्मसाक्षात्कार होतो आणि साधूच्या संगतीत स्वरूपाची प्रतीती होते. स्वरूपाचं दर्शन करून देणारं आणि स्वरूपाची दर्शन करून देणारे ओवीचा प्रसाद जेव्हा हृदयामध्ये सांडतो तेव्हा समोर ब्रह्मवेत्ता असतो. तेव्हा जगत बाधित होतं. देहाचा संबंध जातो. बुद्धीचा प्रवेश परमात्म्यात होतो. त्याला आत्मदर्शन म्हणतात. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. त्याला अभिन्न भाव म्हणतात. बुद्धीचं भगवंताशी झालेलं मिलन म्हणतात. त्यालाच मोक्ष म्हणतात. त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात आणि स्वला स्थिती असं म्हणतात. नाविन्य असतं हृदयाला, स्वानंद असतो परमात्म्याला. परमात्म्याचं मिलन अंतःकरणाशी होतं तर तेव्हा ते अंतःकरण ते ईश्वरामध्ये लीन होतं. ते देहाचे संबंध करत नाही. मनोबुद्धी म्हणतात त्याला. मनामध्ये साक्षात्कार होतो तो गुरुच्या बोधानं. बुद्धीला आकलन होतं ते सिद्धांताच्या शक्तीनं. मन भगवंताकडे जातं ते श्रवणाच्या वेगानं आणि आत्मदर्शन होतं महावाक्यानं. सगळी स्टेप बाय स्टेप रचनाच तशी, बिलकुल तशी रचना अगदी. आता आहे का कळू शकत नाही. त्या रचना काळाची जेव्हा लागते तसं आपलं स्वरूप आपल्याला जाणायला संत लागतात. ही ओवी अशी लागते. आता गुबळाला गुबळ पाहू शकत नाही, रचनेला रचना स्वाद घेऊ शकत नाही. रचनेचा स्वाद जिव्हेला येतो तसं आपलं स्वरूप आपल्याला संतामुळे कळतं. आपले पै आहे तया ऐसे निरीक्षणे म्हणजे निरीक्षण करणं बुद्धीनं डोळ्याने मुद्रा मात्र कसं बघायली. अगं दिसत झालं का मला अशी का बघायली का दिसली नाही का दिसत म्हणून बारीक बघायले. निरीक्षण करतो ना आपण तेव्हा. तर पडलं तर काय दिसलं आपण म्हणतो काय पडलं आणि बारीक बघतो ते काढतो छोटस काही कण असलेला. तसं ती जेव्हा निरीक्षण करते परमात्म्याचं तेव्हा तिला कळते मी आपली जागा ती आहे, देहाची जागा नाही. देहाला संबंध मी करतो ते पण ते जड आहे ते मी नाही. जडाला परान्मुख होती आणि अंतर्मुख जाते आणि ती परमात्म्याशी समरस होती आणि त्याची पण तिथे बुद्धीला येते. आपले पण सूक्ष्म आहे आणि एवढं चिंतन करणं महत्वाचं आहे. एका शब्दाच्या गाभाऱ्यात आपलं जाणं करत. कारण तीच आपली जीवनमुक्ती ना. आपल्या उद्धार, आपलं कल्याण आणि आपला आत्मसाक्षात्कार करणं म्हणजे जीवन जगणं. जीवनाचं साफल्य आहे. निर्फळ जगू नका. आयुष्य वाया गेलं, निर्फळ झालं. एकाच झाड लावलं फळ नाही आला माणूस उठून टाकत ते. मग बाबा किती पाणी घाला फळ नाही फळ बी नाही टाका उपटून दुसरं लाव. तसं ह्या आयुष्यामध्ये जर आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त केलं नाही, आपलं निजधन घेतलं नाही, आपला स्वचा अनुभव टाकला नाही आणि देहभाव टाकला नाही तर तुमच्या आयुष्याला अर्थ नाही. पण हे कळत नाही साधकाशिवाय. तीव्र साधका मुमुक्षुता पाहिजे.
तर त्याला वाटतं की आत्मकल्याण झाल्याशिवाय थांबायचंच नाही. अभ्यास, अध्ययन, सतत 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 चिंतन 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 चिंतन, निग्रह, मनाचा निग्रह निग्रह. मन निग्रहात आले की नाही, आत्मसाक्षात्कार झाला की नाही, देहभाव गेला की नाही, स्वरूप माझ्यामध्ये मी स्वरूपात आहे की नाही, मी देहात आहे का स्वरूपात आहे, हे जेव्हा निरसन करता अंतःकरण ते भगवंतात असतं. आणि जेव्हा त्याला काहीच कळत नाही मग ते जगतात असतं, मग ते मोहात असतं, मग पाप पुण्यात बसतं, मग जन्म मरणामध्ये फिरतं, ते अंतःकरण उरतं. मग त्याला लिंग देहाचा नाश झाला नाही म्हणायचं. लिंग देहाचा उघड करून मग तो लोक थांबतो. मग तो पितृ जाईल, मग तो पाप भोगायला जाईल, किंवा तो नरक भोगन, लोकांतरा जे त्याचे कर्म ते बघन. पण ज्ञानानं लोकांतर थांब होत नाही, ज्ञानानं अज्ञान राहत नाही, ज्ञानामध्ये पाप पुण्य उरत नाही, आणि ज्ञान साधना केलेल्या व्यक्तीला यम लोक नेत नाही. त्या भगवंताने आले मोक्ष नाही आपल्या सोबत घेऊन जा, आणि बाजूला ठेवून इंजिन मध्ये येतो तो तिथं त्याच्या अधिकारात त्याची जिज्ञासा कळते त्याला, मग बाजूला ठेवून ज्ञान देतो, किंवा इंजिन मध्ये तो स्वतःच्या सानिध्यता, स्वरूपता, सानिध्यता त्याचा संबंध नाही. ते कधी भक्तीतल्या वेदातल्या भक्तीच्या मुक्त्या आहेत. जवळ देवाचा गाव तसलं काही नाही. इथं बाजूला ठेवतो ते इंजिन मध्ये येतो, आणि ते साधूच्या कुळात मध्ये येतो. मग साधूच्या कुळात दिल्यानंतर मुक्त करून टाकतो, नाही तर त्याची तीव्र जिज्ञासा असा थोडासा अंतर असं तिथंच बाजूला मुक्त करून घेतो आपल्या बाजूला. म्हणून ही ज्ञानाची एवढी तीव्र जिज्ञासा. म्हणून मला वाटतं डोंगरात पळण्यापेक्षा, काट्या कपड्यात गेल्यापेक्षा चिंतनात मला वाटतं, पण बाहेर ऐकत नाही. ते डोंगरात, नद्यात, कुंड्यात, धवात पळत येतात, कारण त्याला भैरचं म्हणता येत, त्याला धमाधम म्हणले. मला ते पण कळत नाही. ती गेली की होतो तो किती 2000 3000 होतो तो कबड्डी काय हातात मिळते कळतंय का ओवी? माती हातात काही नाही, आम्हाला ते पडत नाही. आम्ही पाठाशिवाय काही केलंच नाही शहरात. अरे बाबा होतो तो नाही, हिंडणं नाही, हे डबा नाही, ते गाव नाही, आणि ते झाड नाही. झाडाखाली बसायचं आपा. आम्ही आमच्या सद्गुरू पुढे बसलो, दुसरं जायची गरज पडली नाही. आणि ओवी चिंतन हे का ओवीला एक अर्धी तास झालाय, कुठं झाडाखाली जायचं आम्ही आता, कशासाठी जायचं पण रिकामा ताप ते सगळं अवडंबर झाले. आता साध्य घ्यावं सगळ्यांना आपल्या स्वरूपात दर्शन घ्यावं, एका एका होळीच्या बोधात मन रममान व्हावं. ते झाड फांटे डोंगर बघतात, तर काय करावं, जाऊन बी काही फरक नाही ह्याच्यामध्ये. ओवीच कळत नाही, मार्गच वेगळा आहे, मार्गच वेगळा. अरे काय मार्गच नाही, आपल्या उद्धाराचा मार्ग नाही. तिने केलं म्हणून ती, तिने केलं म्हणून ती, तिने केलं म्हणून ती, असं 2000 3000 दुःख होतं एका ठिकाणी. काय त्याला शेंड्याला बुड जाऊ द्या. आपले पैसे का प्रभेसी प्रभामिळे, गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणीयांचे. प्रभेसी प्रभामिळे, प्रकाशाला प्रकाश. गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणीयांचे. नाना पाणी भरले खोळे पाणीयांचे. पाण्याच्या पिशवीतच पाणी भरलं, काय फरक. पिशवी बी पाण्याचीच, आणि मध्ये बी पाणी, सगळा तसा मी, आणि सगळ्या माझ्यामध्ये दिसणारे हे जीव सुद्धा मीच. पाण्याच्या खोळे पाणी भरले काय सांगितलं, पाण्याच्या पिशवीत पाणी भरलं. तसं सगळं जगात मीच आहे, आणि जगात वावरणारे पण माझेच आहे. कुठे भेट नाहीत. मग भिन्न का बघतो मला. गगन गगनावरी लोळे, आकाशाजवळ आकाश आहे, पाण्यात पाणी लोळायले, वर पाणी झालं ते बी पाणीच आहे, आणि त्याला आधार पण पाणीच आहे. तसा विश्वाला आधार पण मीच आहे, आणि विश्वाचा आत पण मीच आहे. मग भिन्न कोण आहे? अभिन्न भाव सांगितला. कोणचं कशा सांगितलं हे कळणं महत्वाचं आहे. मस्त आहे, मस्त. की कोणच्या वयमध्ये आत्मदर्शन करण्यासाठी माऊलीनं काय काय भाव बसवून दिला. पाण्याच्या खोळे पाणी बघा, आता पाण्याची पिशवी केली आणि मध्ये पाणी भरलं. पिशवी पाण्याची, मध्ये बी पाणी. तसं जगत बी मीच, आणि जगतातले जीव जंतू बी मीच. म्हणजे सगळं मीच हे सांगितलं इथं. कोणच्या वयात काय सांगितलं हे कळणं. आणि 1000 वेळा वाचलं त्यावेळेला काही माहित
किती असं कळत बेटा, आज्ञाने स्वामी. पाण्याच्या खोळी पाणी कुठं कळत, माती कळत नाही कळत. नाना पाणी भरले खोळे पाण्याचे, पाण्याची पिशवी केली खोळ आणि त्याच्यामध्ये पाणीच टाकलं. खोळ म्हणजे मी पाणी आणि मध्ये मी पाणी. तसा जगत म्हणजे मीच आणि जगतात आहे सगळे व्यापक भिन्न भिन्न ते मीच. आपणाची आपणया ते आता आलं बघा. आपणाची मीच आहे, मन मीच मला. आपणाची आपणया ते पाहिजे जे अद्वैत इथेच थांबते, पुढे जात नाही. आपणाची आपणया ते पाहिजे अद्वैत. आपण आपल्याला पाहण्यासाठी अद्वैत सिद्धांत घेतल्याशिवाय आणि वेदाचं ज्ञान घेतल्याशिवाय आपण आपल्याला पाहू शकत. आपणची आपणया ते पाहिजे अद्वैत. द्वैतानं मी पाहू शकत नाही, मला पाहता येत नाही. अद्वैत सांगा आता इथे द्वैत लागतं का? बघा इथं भक्ती जाती का? अद्वैत भक्तीशिवाय हे प्रगट होत का? का कळत नाही लोकांना? भावड्या आणि भावड्या लोकांना समजून देणारे पण छान पाहिजेत लोक. बघा तुम्ही ते कीर्तनाला प्रवचन हजारो लोक असतात, 5,000 10,000 कुठे कुठे गर्दा होतो ना. मोठे मोठे महाराज लोकांपाशी मोठे मोठे लोक, मोठे महाराज मोठे लोक. मग त्याच्यापाशी सिद्धांत का नसतो मला हेच कळत नाही. मग तेच तुम्ही का सांगायचं? भाबडे लोक तुमच्यापाशी धावून येतात, गोळा भाव असत. मग त्याला तुम्ही द्यायला लागतं ना काहीतरी, एखादा ग्रंथ, एखादं प्रकरण, एखाद्या ज्ञानेश्वरीचा ग्रंथ 15वा 14वा 13वा दे ना बाप्पा. एखादी विचारसागरची 4थ्या तरंगाची प्रक्रिया, अमृतानुभवाचा पहिला तरंग, 10 तरंग आहेत. अमृतानुभवामध्ये प्रकरण 10. 10 प्रकरणामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळी सिस्टीम आहे. माऊलीचा ज्ञानाचा अनुभवाचा सनंदाचा ग्रंथ फार सुंदर आहे. आणि मला कधीच वाटत नाही की कुणी अमृतानुभव सांगितलं, कारण युट्यूब मध्ये जाते. मी का तुम्हाला एडी दिसते का? एडी तुम्हाला दिसते? एडी एडी नाही मी. हा मुळ्यातला उसा पुढे मुठून खाते मी. काल एक महाराज मध्ये होत्या किचन मध्ये, मला काय धंदा असतं, कुठे गेले की काही बघायचं. मी महाराज काढला हुडकून एक, त्याचं नाव देशमुख महाराज. कोण हाय आज मी त्याला सेव करून ठेवले. तर ते म्हणला हसवणारा महाराज, विरोध करणारा महाराज नरकात द्यायचा राहत नाही. परमात्मा म्हणजे हसणार आहे, कीर्तन म्हणजे हसण्याचा विषय नाही. ते आहे बघा आमच्या दारूवर बसला. एक सांगते तुम्हाला, दारू बसलाच येतो. दारू म्हणले की बघितलं ते स्टॉप करते प्रवचन महाराजांचं. ते महाराज ते संप्रदायातले ते लेख करत, त्याचं नाव देशमुख आहे. ते हाय ते येते आम्ही युट्यूबवर. आणि ते म्हणलं हा कीर्तनात जर हसवलं, विनोद केला, वही केलं, ते त्यांना सांगता आलं नाही तर नरकाशिवाय जागाच नाही. असं वाटतं म्हणजे हसू ते आडो पाडते सगळ्याचं मोठ्याला. 2,000 पब्लिक 4,000 पब्लिक त्याच्या नरकात दिल्याशिवाय जागा दुसरी जागाच नाही त्या माणसाला. ते म्हणलं बरं का मी असं माझ्या वापरते, माझी मूवी आणि मी असं बाप्पा. मग ते महाराज मी शेव कोण ठेवला पैसा न खाना त्याला आम्ही नतमस्तक असतो. कीर्तनाला पैसा बाबा 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 तेवढे बघत नाही आपण. त्याच जिथं मार्केट आहे ते आपल्याला साधू वाटतच नाही. तुम्हाला वाटेल तर आमचं काय चूक नाही, तुम्ही वाटत नाही आम्हाला काय करायचं. पण ज्या संप्रदायामध्ये पैशान परमार्थ विकला जातो तो संप्रदाय नसतो. पण आपण त्याला आपण जागा देत नाही, बिलकुल नाही. आता आहे का आपणची आपणया ते पाहिजे जे अद्वैते. आपण आपल्याला पाहण्यासाठी अद्वैताचे चिंतन करावं, साधूचा संगम करावा, श्रवणाचं माध्यम घ्यावं आणि स्वरूपाचा भिन्नतत्व भोगावं, देहाचा संबंध तोडावा आणि वृत्तीचा भेद काढावा. तेव्हा आपण या ते आपण पाहता येतं. लागले त्याने प्रयास, मस्त लागला प्रयास. आता पाहिजे जे अद्वैते, आपल्या स्वरूपाला बुद्धीनं प्रगट करून बुद्धीनं त्या स्वरूपाकडे जाणं, आत्मराम होणं आणि आपली ओळख करून घेणं अद्वैतानं. द्वैतानं नाही, अद्वैते का लिहिलं? कारण त्याच्यामध्ये गांभीर्य आहे.
अद्वैत ज्ञानानं श्रवणानं स्वरूपाची प्रतीती येते आणि देहाची भ्रांती जाते, आत्मज्ञानात शिकून प्रगट होती ही जीवन मुक्ती. आणि हे कळायला पाहिजे श्रवण भक्ती आणि हे वेदांताची स्थिती. आपल्याला परमात्म्याची प्रतीती, देहाची प्रतीती नाही. अद्वैतानं परमात्म्याची प्रतीती आणि अज्ञानानं देहाची प्रतीती. पाप कर्मामुळं त्या जन्माची प्रतीती. कशाला कर्मामध्ये राहायचं, कर्म भोगायला पुन्हा काय यायचं हे कळत नाही. म्हणून तर कर्माला धारण करणारी बुद्धी अज्ञानात आहे आणि कर्माचा बाध करणारी बुद्धी ज्ञानात आहे. देह भाव टाकणारं मन श्रवणात आहे आणि स्वरूप प्रगट करणारं ज्ञान अद्वैतात आहे. चार वाक्य बरोबर लागले. प्रेरणा सांग बरं 4 वाक्य. बुद्धी ज्ञानात. यस, कर्माला धारण केलं की पुण्य होतं आणि लोकांतर येतं, सुख दुःख भोगावं लागतं. पण कर्माचा बाध केल्यावर बुद्धी ज्ञानाकडेच येईल ना. आधी कशी येईल? जेव्हा त्याने कर्माला सोडलं तर भगवंताला धरलं. पण कर्माला सोडणं हे ज्ञानामुळेच आहे, कर्माचा बाध हे भगवंताच्या श्रवणामुळेच आहे आणि कर्माचा संबंध हे बोधामुळेच आहे. कर्माचा संबंध तो बोध आत येतो. जेव्हा बोध आत जातो तर कर्म बाहेर येतं. मी करता नाही. मग हे किती सूक्ष्म आहे आणि हे करणं मस्त आहे. कळच टाकतं की कर्म कसं टाकायचं. कर्माचा करता व्हायचा नाही. करता व्हायचं नाही पण कसं व्हायचं नाही. शब्दाने बोललं पण करतेपणा जातो का? करतेपणा जेव्हा बोध अंतःकरणात नांदतो तर कर्मातून मन भिन्न होतं. पण जेव्हा तुम्ही बोधाला धारण करत नाही तर करतेपणा कसं जाईल? जाणारच नाही ना. म्हणून जेव्हा बोध तुमच्या हृदयात नांदतो आणि बोधाची शक्ती आहे, बुद्धीला कर्मातून बाहेर काढतो. बोधच येतो वेदाचा. जगाचा बोध नाही, लेकराचा बोध नाही, हे माझं लेकरू, ही माझी पोरगी, हा बोध नाही. बोध परमात्म्याचा. परमात्म्याच्या बोधानं मन कर्माकडे जाऊ लागलं ते मागे येतं, परांमुख होतं. करता हे मी नाही हे कळतं. मी त्याच्या कर्माला पाहणार आहे हे समजतं. तेव्हा कर्मबुद्धीतून सुटतं. मन भगवंताला भेटतं. तो मी आहे असं अंतःकरणाला कळतं. ते अंतःकरण देहातून भिन्न होतं. परमात्म्याचं दर्शन होतं. ज्ञान तिथं प्रवाहित होतं. अंतःकरणाच्या आत्मस्वरूपाचं तिथं मिलन होतं. कारण ते प्रगतीकरण ज्ञानानं होतं. परमात्मा प्रगट होतो ज्ञानानं. देहभाव होतो अज्ञानानं. विकार होतो वृत्तीनं आणि जगताचं भान होतं त्रिपुटीनं आणि आत्मदर्शन होतं साधूमुळं. दिवसाच घ्या. हे टप्पा सांगत नाहीत कारण त्यांची वाणी तशी नसतेच. नाही बेटा, तुम्ही मान्य करा की न मान्य करा, पण वाणीमध्ये अधिकार पाहिजे, श्रवण तपस्या पाहिजे, अध्ययन अपरंपार पाहिजे आणि गुरुचा आशीर्वाद पाहिजे. पैशाचा मोह नसला पाहिजे. कपडे बांध तर तुमच्यापासून वेळ पाहिली त्याचा समोरच्या लोकांवर परिणाम होता शब्दाचा. मला बरोबर पुष्कळ पाठ करायची. आता आता तुमच्या आले. आधी गावात फिरले की 10-12 वर्ष, 12-15 वर्ष गावात फिरले मी. मग ह्या कॉलनीत त्या कॉलनीत त्या म्हणायचं भाई तुमच्या शब्दावर एवढं शक्ती आहे. आमचा पटापट परिणाम होतो आणि कोणाच्या भाषेत आम्हाला असं होतच नाही. ते शब्द आमच्याकडे येत नाही, त्याचा परिणाम होत नाही आमच्याकडं. पण तुमचं जे वैदिक ज्ञान आहे वेदाचं ते आमच्यावर परिणाम होतच शब्दाचा. आम्ही गुंग होतो तुमच्या शब्दात. ते शब्द आम्हाला अंतःकरणात नांदतात, बोलतात लोक. कारण खूप फिरले ना मी. काय कमी फिरला त्याला काय तुम्हाला? 12-15 वर्ष पाठ करण्यासाठी हिंडत होते ना गावातल्या गावात. तुम्ही आता भेटले नाही. कोण नाही सांगत. आधी गावात फिरलेला पाठ करता. आधी घरी होता पाठ. आधी म्हणजे गांधी पार्क मध्ये होता. नंतर स्वतःच्या घरात झाला. नंतर मग जिथं बोल तिथं जात होते. कोणाला कोणती जागा एकदम भेटत नाही. आधी वार्ड मेंबर व्हावं लागतं. आधी वार्ड मेंबर मग सीएम पीएम आधीच. आधी निवडून जातो वार्ड मेंबर. आमची पात्रता राहते नाही. हर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की. एक मिनिट थांबा, माझा आरती उभी राहिली आहे. आपणची बनया ते
पाही जे जे अद्वैते ते ऐसे होय अनुरुते बोलत तू ऐसे ते ऐसे होय निरुते बोलत असो. ते आपण आपल्याला पाहण्यासाठी काय व्हावं लागतं, कसं प्राप्त होतो तू मला मला तुला माझी कशी प्राप्ती होती हे तुला मी पुढच्या वेळी सांगते. बोलतो ऐसे तुला मी सांगणार आहे पुढच्या म्हणजे एक कवीचा भावार्थ जेव्हा कळतं तर मन हसतं, तेव्हा तोंड नाही मन. हे तोंड हसतं हे आपलं, पण मन हसतं म्हणजे ते ओवीत झालं. आणि खरंच 15 वाद्य इतका सुंदर आहे हे माहित नव्हतं बाबा, खरंच नव्हतं.